नमस्कार म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पार्ट 1 मध्ये की आपल्या बाळूमामाचं दर्शन झाले। आता आलं आपण सिद्धगिरी मठ या कनेरी मठ बोललं जातं ह्याला। तर आतमध्ये जाण्यासाठी पर पर्सन 200 रुपये लागतात। आतमध्ये ना जीवनामधल्या जुन्या गोष्टी आहेत, आपल्या पूर्वज कसे आजारपण नीट करायचे अशा मूर्त्या होत्या सुंदर सुंदर जे त्या बुफेमध्ये। बाहेर आल्यानंतर ना अशा वाटत होते की यार तिथे शेतकरी शेतकाम करणारे हे सगळ्या गोष्टी होत्या तिथे। असं वाटतं की त्या मूर्त्या आपल्याशी बोलतीनच, एवढ्या सुंदर मूर्त्या होत्या। आणि अक्षरशः हे जे कनेरी मठ पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण अर्धा दिवस लागेल, एवढं मोठं आहे। म्हणजे एक गाव बसवलं आहे, एवढं सुंदर आहे। आतमध्ये सगळ्या सोयी आहेत, चहा पिण्यासाठी, आईस्क्रीम खाण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत आणि एकदम सुंदर आहेत। की तिथे पाटलाचा वाडा किंवा सावकाराचा वाडा हे सुद्धा होते, इतकं सुंदर होतं। मग एक साईडला एक गार्डन होतं, तिथे ना विषारी काटे पण असं झाडे होते। परत कनेडी घाट होता हा जो आता दाखवते तुम्हाला तो। परत ब्रिज बनवला होता, अक्षरशः हा ब्रिज हलत होता, एवढं सुंदर वाटत होतं। नंतर ना भूत बंगला होता, तेही आम्ही जाऊन आलो। मग महादेवचं एक सुंदरसं मंदिर होतं, तिथे गेलो, भारी वाटत, जुनं आहे। तर आम्ही कोल्हापुरी चप्पल घेतली तिथून कनेरी मठपासून, ते शॉपिंग पण करायला होतं। आणि आम्ही आलो होतो हॉटेलला। आहे काय हॉटेलचं नाव तुम्हाला नाही सांगणार मी, क्योंकि ना यार हॉटेलमधलं जेवण खूप छान होतं, पण तिथले माणसं नीट बोलायला नव्हते। एकदम तांबडा रस्सा पांढरा रस्सा टेस्टी होता। भेटू पुढच्या व्हिडिओत, बाय।